जगता जगता जीवनात यासेही काही येते अन कुणीतरी स्वर्ग सुखाच्या हिंदोळ्यावर नेते वाटे जगते थिटे त्या पुढे कसली जादू होते मन हे वेडे खुळे भाबडे पुरते गुंतून जाते पण नियतीला रुचते काही तुटतो प्रेम जिव्हाळा आयुष्याच्या वळणावर दैवाचा हा खेळ निराळा. 15-20 दिवसापूर्वी आपल्या हॉस्पिटलमध्ये एक ऍक्सिडेंटची केस ऍडमिट झाली होती. त्या दिवशी रात्री मी खूप उशिरा घरी आलो. हो, आठवतंय मला. तीच ना ती, तो माणूस दारू पिऊन गाडी चालवत होता. हो तीच. मी म्हंटल देखील जयाला की हा ऍक्सिडेंट डॉक्टरांच्या हॉस्पिटल जवळ झालाय. हा शंतनू बर्वे जयाचा नवरा. ओ माय गॉड. शंतनू मला विसरला म्हणून मी त्याला विसरले. काय चूक आहे त्यात? योग्यच आहे. पण शंतनू असा तुझ्याजवळ कधी होता? तो 18 वर्षाचा झाल्याबरोबर त्याला कार घेऊन दिली. खूप सुंदर चालवतो म्हणून कौतुकही केलं. पण शेवटी त्यानं ऍक्सिडेंट केलाच. अगदी अशीच गाडी नालात नेऊन पाडली. त्यावेळी तुम्ही काय केलं? तुम्ही दोघांनी त्याला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आणि आता तो एकटा पडलाय. आताही त्याच्या पायाला मार लागलाय. म्हणजे त्याला चालता येत नसणार. अशा परिस्थितीत तू त्याला एकटा ठेवू शकतेस? त्याची स्मरणशक्ती गेलीये. म्हणजे एक प्रकारे तो अपंगच झालाय. तुला त्याला बघावंसं नाही वाटत? अगं कशी आई आहेस ग तू? तो जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये पडलाय आणि तू इथे चैन करतेस. त्याला बघावंसं वाटत नाही तुला? 20 वर्ष तो तुझ्यापासून दूर राहिला म्हणून इतकी रागावलीस का ग त्याच्यावर? अगं, मूल कितीही चुकलं ना तरी आई नाही रागवत त्याच्यावर, नाही रुसत त्याच्यावर. आई फक्त प्रेम करते. आणि का ग, तुला त्याला भेटावंसं नाही वाटत? 20 वर्ष झाली त्याचं तोंड बघून. तो कसा वागत असेल, त्याला काय वाटत असेल, त्याला काय होत असेल? इतकी निष्ठुर होऊ शकतेस तू? त्याची स्मरणशक्ती गेलीये. हीच तर तुला देवानं चांगली संधी दिलीये त्याला भेटायची, त्याला बघण्याची. जा त्याला भेटून ये. भेटून ये त्याला. मला खूप वाईट वाटतंय. मला त्याला भेटावंसं वाटतंय. खरंच कोणत्या अवस्थेत असेल तो. मी निष्ठुर नाहीये, मी प्रेमळ आहे. मला भेटायचंय त्याला. मला त्याला भेटायचंय. कसा दिसत असेल आपला मुलगा? पूर्ण रूप पालटून गेलं असेल. आता तो तरुण दिसणार नाही, वयस्क दिसत असेल. केस पांढरे झाले असतील, चेहऱ्यावर सुरकुत्या असतील. लहानपणी कसा राजभिंडा दिसायचा. प्रत्येक आईला आपलं मूल नेहमी छानच वाटतं. पण शंतनू खरंच चांगला होता दिसायला.
20 वर्षापूर्वी छान दिसत होता. पण पण कशावरून तो जो कोणी शंतनू बर्वे आहे तो माझाच मुलगा असेल? डॉक्टरांनी फोटोवरून ठरवलं, पण त्यांच्या बघण्यात चूक झाली असू शकते. आणि तो माझा शंतनू नसेल तर माझा शंतनू खरंच मला कधी दिसणार नाही. ही एक संधी आहे. त्याची स्मरणशक्ती गेली आहे, म्हणजे त्याने ओळखण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जर तो माझा मुलगा असेल तर तो मला ओळखू शकणार नाही, पण मी त्याला नक्की ओळखेन. हो, आई आहे मी त्याची. फार बदलून गेला असेल. पुरुष फार लवकर वेगळे दिसू लागतात. हो, त्याच्या मानेवर तो काळा डाग, त्याने तर ओळख नक्की पटेल, पण मी त्याला तसंही ओळखेन. आई आहे मी त्याची. मग जायचं का त्याला भेटायला? हो, जायचं. चुपचाप जाऊन यायचं. आणि जयाचं काय? तिच्या न कळत जाऊन ये. एकदा त्याला डोळे भरून बघता येईल. शेवटचं, फक्त एकदाच, मग पुन्हा कधीही नाही. मनाला बरं वाटेल तेवढंच. मग तो विषयच काढायचा नाही. म्हणजे जयाला कळण्याचा, तिच्या लग्नात व्यत्यय येण्याचा प्रश्नच येत नाही. मग ठरलं, आज जाऊया त्याला बघायला. आई, अहो अशा का बसून आहात? झोप नाही लागली तुम्हाला रात्री नीट? हो ग, नाही लागली. का? तब्येत ठीक आहे ना? हा, डोळे बघा कसे झालेत. डॉक्टरांना बोलवू? नको, ठीक आहे ग मी. चल उठ्या. नाही नाही, तुम्ही एक काम करा, पडून राहा शांतपणे. मी चहा करते. चहा घ्या आणि मग उठा. हा, बरं, कर तुझ्या. दैवाचा हा खेळ निराळा. जया पोचली असेल का हॉटेलवर? फोन करून बघते, म्हणजे मला निघायला बरं. हॅलो आई. जया, अहो आई, मी पोहोचले. अगदी आत्ता पोहोचले. केबिन मध्ये शिरत होते तेवढ्यात तुमचा फोन आला. किती काळजी करता तुम्ही? हो ग बाई, पण पोचली आहेस ना व्यवस्थित? मग ठीक आहे, कर तू तुझं काम. मी काय तुला आता डिस्टर्ब करत नाही, बरं? बरं आई, आज ना सलग 2-3 मीटिंग्स आहेत, त्यामुळे बहुतेक 4-1 वाजेपर्यंत तरी फोन नाही उचलता येणार मला. प्लीज काळजी नका करू. आता सांगितलं ना, नाही करत पुन्हा फोन म्हणून. ठीक आहे, तू तुझं काम कर, मी फोन ठेवते. ओके? डॉक्टरना फोन लावून बघते, ते असायला हवेत तिथे. हॅलो, हां डॉक्टर, मी आई बोलते. हा आई बोला. शंतनू आहे ना? हो आहे की. नाही म्हणजे मला भेटायचं आहे त्याला. हो का, मग या की. मी आहे हॉस्पिटलमध्ये, तुमची वाट पाहतो. नाही, आजच, आत्ता येते मी तिथे, म्हणजे निघतेच आहे मी. बरं बरं, या नक्की या. मी थांबलोय तुमच्यासाठी. हा, या. थँक्यू. ओके. एकदा वाटतं की तो जो कोणी शंतनू बर्वे आहे तो माझा शंतनू नसला तर उत्तम.
सगळाच प्रश्न मिटला. पण पण असं वाटतं एकदा की तो माझा शंतनू असावा. तो एकदा तरी भेटावा अशी इच्छा होती ना. मग त्याला डोळ्यात साठवून ठेवेन. मन आतुर झालंय. आज पहिल्यांदा जयाला न सांगता मी काही करते. पण यापुढे या गोष्टीचा उल्लेखही करायचा नाही. कुणाला काही कळणार नाही. चला निघूया. हा बोल नी. अरे मगाशी फोन कट झाला आणि मग रेंज नव्हती. काय बोलत होतास तू? अगं आज आपली ॲनिमल केअरची मीटिंग होती. तू आली का नाहीस? किती फोन लावले मी तुला. कुठे होतीस तू? अरे आज मी लवकर रूमवर आले. अभ्यास करायचा होता ना. हो, तू सांगितलं होतंस, मीच विसरलो. बरं काय झालं मीटिंग मध्ये? 2-3 मुद्द्यांवर चर्चा झाली. पुढच्या मीटिंगमध्ये प्रत्येकानं आपापली मतं विचार लिहून आणायचं ठरवलं आहे. मी तुला मुद्दे सांगतो, तुला वेळ मिळेल तेव्हा विचार करून तू लिहून ठेव. हो सांग. मुद्दा पहिला, जंगल कापलं जात आहे. त्यामुळे प्राण्यांना खायला आणि प्यायला पाणी मिळत नाही. ते उघड्यावर पडतात आणि पक्ष्यांची घरटीही मोडतात. ते कुठे जातील? मुद्दा दुसरा, जंगलतोडीनंतर तिथे वसाहत कॉलनी बांधली जाते. उघड्यावर पडलेले प्राणी, विशेषतः वाघ बिबटे त्या कॉलनीत घुसतात. त्यात त्यांचा काय दोष आहे? जंगल कापून डोंगर फोडून रस्ते तयार करतात. मग हे प्राणी रस्त्यावरच येणार ना. आणि पुढचा मुद्दा मी सांगितला आणि तो सर्वांनाच आवडला. जसं आपल्या माणसांसाठी फर्स्ट एड बॉक्स असतो तसं प्राण्यांसाठी फर्स्ट एड किट असावं. त्यात कोणत्या कारणासाठी कोणतं औषध हे लिहिलेलं असावं. किंवा ॲनिमल हॉस्पिटलमध्ये आपल्यासारख्यांसाठी एक 3-4 महिन्याचा शॉर्ट कोर्स असावा. आपण काय वेटरनरी डॉक्टर होणार नाही, पण कोणत्या रोगाचं काय औषध आहे, त्यावरचे उपाय व त्यावरचे औषधं ते तर कळेल. वा, काय छान मुद्दा सांगितलायस. काही वेळा ना त्यांना थोडं लागलेलं असतं किंवा नाकातून पाणी सुद्धा येत असतं. तेवढ्यासाठी त्यांना दवाखान्यात कसं नेणार? आणि तुला माहितीये नील, पुष्कळ लोकांना प्राण्यांबद्दल प्रेम असतं, पण त्यांच्या आजारपणाची औषधाची माहिती नसल्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत. हो, आणि अजून एक मुद्दा म्हणजे अडॉप्शन. कुत्र्या मांजरांच्या पिल्लांसाठी अगदी पाळलेल्या किंवा रस्त्यावरच्या अडॉप्शन सिस्टीम असावी. त्याचीही माहिती पुष्कळ जणांना नसते. आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये एका कुत्रीला 3 पिल्लं झाली. इतकी गोड आहेत, पण त्यांचं करायचं काय? मग मी पुढाकार घेतला आणि आमच्यावरती राहणाऱ्यांनी एक पिल्लू अडॉप्ट केलं. त्याचा प्रचार करावा. आणि अगदी महत्वाचं म्हणजे सिझरियन. मोठ्या हॉस्पिटलमध्ये अगदी ते फुकट करतात. लोकांनी आपणहून अशी कुत्री शोधून काढावीत आणि हॉस्पिटलला इन्फॉर्म करावं. ते ॲम्ब्युलन्सने घेऊन जातात. नील, ह्या वेळीचा आपला सेमिनार आहे ना, तो एकदम मस्त होणार आहे. अरे न्यूजवाले सुद्धा येणार आहेत असं कळलंय. सगळे मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. तू वेळ काढून त्यावर स्टडी कर. तुझ्या सूचना पण चांगल्या असतात. अरे पण ह्या सगळ्यासाठी आपल्याला पोस्टर तयार करावे लागतील. त्यासाठी लागणारं सामान कोण आणणार आहे? आपण वर्गणी काढूया. उद्या भेटूया आणि ठरवूया. आणखी एक, अरे मला आईचा फोन आला होता. मला घरी येण्याबद्दल खूप आग्रह करत होती ती. माझी काळजी वाटते म्हणत होती ती. एवढंच काय, हॉस्टेलवर घ्यायला येऊ का असंही विचारत होती. मग त्यांना काळजी वाटली, त्यांनी स्वतःहून बोलवलं. चांगलंच आहे ना. मग तू काय सांगितलंस? मी घरी येणार नाही सांगितलं. अरे इकडे आता माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. घरी जाण्याने उगाच त्यांना आणि मला मानसिक त्रास होणार आहे. म्हणून सध्या तरी मी घरी येणार नाही असं सरळ सांगून टाकलं. ठीक आहे, उद्या भेटू. बाय.
टेक केअर. ओके बाय. दैवाचा हा खेळ निराळा. अरे आई या बसा. बोला. डॉक्टर, मी इथे आले हे फक्त तुमच्यापर्यंतच राहू द्या, कारण जयाला यातलं काही कळता कामा नाही. 20 वर्षानंतर शंतनू कसा दिसत असेल हे बघायला त्याची आई आतुर झाली. फक्त एकदाच बघीन आणि लगेच निघून जाईन मी. आणि हो, तो माझा मुलगा आहे हे पटण्याकरता त्याच्या मानेवर उजव्या बाजूला एक जन्मखूण आहे ती बघून खात्री पटवायची होती. म्हणजे मी एक लक्षात घ्या, मी इथे चुपचाप आले आणि चुपचाप निघून जाईन. फक्त 5 मिनिटं बघीन, निघून जाईन मी. ठीक आहे चला. डॉक्टर, 1 मिनिट. म्हणजे खरंच त्याची स्मरणशक्ती गेली? हो. का? नाही म्हणजे तो मला ओळखणार नाही ही गोष्ट एका अर्थी चांगलीच आहे. म्हणजे लक्षात येत आहे ना तुमच्या? चला. काय हो, कसं वाटतंय? ठीक आहे ना? डॉक्टर, हा. जरा यांच्या मानेच्या उजव्या बाजूजवळ. शंतनू, शंतनू, तू शंतनू? अहो आई, यांची स्मरणशक्ती गेली आहे. ती स्वतःलाही ओळखत नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा इथे. माझा एक पेशंट सिरियस आहे जनरल वॉर्डमध्ये, त्याला मी बघतो आणि मग मी येतो. हा, बसा. बेटा, बेटा, तू किती वेगळा दिसतोयस रे. आणि बारीक पण किती झालायस. शंतनू, बेटा शंतनू, काही कळतंय का रे? बेटा, तुला आम्ही लहानपणापासून सांगत आलो ना,
गाडी हळू चालव, गाडी हळू चालव. पण शेवटी चालवलीस ना वेगात गाडी. आणि दारू का सोडली नाहीस रे? काय हाल करून घेतलेस रे स्वतःचे. आयुष्यभर स्वतःची परवड करून घेतलेली दिसतेस. कसा पडून राहिलास. तुला अशा अवस्थेत बघून मला काय वाटत असेल रे, काय वाटत असेल मला. काही हवंय का? खूप दुखतंय का? खूप लागलंय का रे? हे बघ, आता मी आली आहे ना, सगळं काही ठीक होईल ना, सगळं काही ठीक होईल. तुला आम्ही उद्याच घ्यायला येतो. अहो पण बाबा, मी काही एक ऐकणार नाही तुझं. तू नाही म्हणालीस ना तर मी अन्नत्याग करीन. बाबा बाबा प्लीज, असं काहीही करायचं नाहीये तुम्ही. कोण? मी तुझी आई. अरे अरे तू आपल्या आईला विसरलास. मला विसरून गेलास तू शंतनू. प्रियंका, सांगशील का मला या बाळाच्या वडिलांचं नाव काय आहे? तुम्ही मला ह्या आधीही विचारलं होतं.